नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे. कारण आजचं जे मेडिटेशन आहे फार स्पेशल आहे. हे मेडिटेशन तुम्हाला तुमच्या डुईंग स्टेटपासून बीइंगमध्ये आणणार आहे. तुमचं खरं सेल्फ याशी तुम्ही कनेक्ट करणार आहे. मी आहे डॉक्टर पल्लवी खेर. आय एम अ नर्वस सिस्टम परफॉर्मन्स आर्किटेक्ट अलाइनिंग इमोशनल स्टेबिलिटी फॉर प्रोफेशनल्स ऑपरेटिंग अंडर प्रेशर. आज तुम्ही बघाल कसं आपण पूर्ण वेळ पुढचं काम आणि कार्यरत असल्यामुळे डुईंगच्या बॉक्समध्ये जास्त कार्यरत असतो आणि बीइंगला विसरतो. याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळणार आहे. पण त्यासाठी आपल्या एका मेडिटेशन पोजमध्ये या. डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. पुन्हा एकदा डीप ब्रेथ इन अँड स्लोली ब्रीथ आउट. बघा आता तुमचा डुईंग मोड अवेअरनेस. स्वतःकडे पहा. तुम्ही सतत काहीतरी करत असतात. काम, विचार, प्लॅनिंग, ओव्हर थिंकिंग. सतत डुईंग मोडमध्ये आहात. पुढची डेडलाईन कुठली आहे? पुढचं काम कुठलं आहे? उद्या काय करायचंय? पुढच्या महिन्यात काय करायचंय? भविष्याची प्लॅनिंग. कधी मुलांची, कधी बिझनेसची, कधी जॉबची पुढची प्लॅनिंग. आणि ही सतत प्लॅनिंग आणि डुईंग मोड यातून एक इनव्हिजिबल स्ट्रेस तयार होतो. आता स्वतःला हळूवार सांगा, मला थांबायचं आहे. मला फक्त इथे असायचं आहे. मला या क्षणात राहायचंय. मला हा क्षण सध्या एन्जॉय करायचा आहे. मला या क्षणात सगळ्या भावना अनुभवायच्या आहे. आता तुमच्या विचारांना बघा. तुमच्या मनात येणारे थॉट्स, विचार यांचं निरीक्षण करा. विचार येत आहेत आणि जात आहेत. एखादी ट्रेन असते ना, झुकझुक गाडी, जसे त्याचे डब्बे दिसत राहतात आपल्याला, तसं या विचारांकडे बघा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे विचार तुम्ही नाही. मनात म्हणा, माय थॉट्स आर कमिंग बट दे आर नॉट मी. हे विचार येतात आहेत माझ्या मनात, पण हे मी नाही आहे. रिपीट सॉफ्टली. परत म्हणा, मी माझे विचार नाही. मी ऑब्झर्वर आहे. मी निरीक्षक आहे. आता या विचारांकडे निरीक्षकाप्रमाणे बघा. निरीक्षक कधीही विचारांच्या आत जात नाही. निरीक्षक निरीक्षकाचं काम बरोबर पार पाडतो. तुम्हीच ते निरीक्षक आहात. आता तुमच्या शरीरात कुठे टेन्शन आहे ते बघा. कुठे जाणवतंय टाइटनेस किंवा टेन्शन?
छाती, खांदे, पोट, डोकं, त्या ठिकाणी श्वास घ्या आणि सोडताना इमॅजिन करा सगळा स्ट्रेस बाहेर जातोय. एक रिलीफ, एक समाधान फील करा. मनात म्हणा, मी अननेसेसरी प्रेशर सोडत आहे या क्षणी. मी स्वतःला रिलॅक्स करायला परमिशन देत आहे. स्वतःला परवानगी द्या रिलॅक्स करण्यासाठी. आता स्वतःला विचारा, मी खरंच काय शिकते आहे किंवा मी खरंच काय शिकतो आहे, की मी फक्त कामं पूर्ण करण्याच्या मागे आहे. कारण डुईंग इज नॉट ग्रोथ, अवेअरनेस इज ग्रोथ. मनात म्हणा, मी फक्त काम करत नाही, मी सतत शिकत आहे. माझी ग्रोथ सुरू आहे, मी ग्रो होत आहे प्रत्येक क्षणात. आता एक महत्वाचा शिफ्ट. तुम्ही कोणाला ब्लेम करत आहात का? लोक, परिस्थिती, कुटुंब किंवा कोणी व्यक्ती? आता हळूवार म्हणा, मी ब्लेम करणं अगदी सोडलंय. मी रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारण्यासाठी तयार आहे. कारण रिस्पॉन्सिबिलिटी इज इक्वल टू पॉवर, म्हणजे जबाबदारी घेणे हीच खरी शक्ती आहे. म्हणा, मी माझं आयुष्य क्रिएट करत आहे. मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे. मी माझ्या आयुष्याची निर्माती आहे. आता तुमच्या आत एक शांत जागा इमॅजिन करा. कल्पना करा की तुमच्या आतच एक शांत जागा आहे, जिथे काहीही डिस्टर्बन्स नाही, फक्त शांतता आहे, स्टिलनेस आहे. मनात म्हणा, कामनेस इज माय ट्रू नेचर. मी शांत आहे, स्थिर आहे आणि शांत राहणे माझा स्वभाव आहे. शांत राहणे माझा स्वभाव आहे. तुमच्या आयुष्याची कल्पना करा. तुमचं जीवन व्हिज्युअलाइज करा. थोडं स्कॅटर्ड आहे, थोडं विखुरलेलं आहे, थोडं अनस्ट्रक्चर्ड आहे, थोडं अव्यवस्थित आहे. आता कल्पना करा, तुमचं आयुष्य ऑर्गनाइज होत आहे. तुमचं आयुष्य व्यवस्थित होत आहे. त्याला एक घडी बसतेय आणि क्लॅरिटी, स्पष्टता येते आहे. मनात म्हणा, मी माझं जीवन व्यवस्थित करत आहे आणि मी स्पष्टतेची निवड करत आहे.
मला माहिती आहे मला काय हवंय, मला माहिती आहे मला काय नको आहे जीवनाकडून. आता एक पॉवरफुल आयडेंटिटी घ्या. मनात ठामपणे म्हणा, मी एक्स्ट्रॉर्डनरी आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी अवेअर आहे, मी असामान्य आहे, मी आत्मविश्वासू आहे, आणि मी सजग आहे. तुम्ही व्हिक्टिम नाहीये. लक्षात ठेवा, तुम्ही व्हिक्टिम नाही, तुम्ही क्रिएटर आहात. आता जे काही घडलंय ना आयुष्यात, भूतकाळातलं दुःख, पास्ट पेन, एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा, दुःख, न आवडणारा भूतकाळ, सगळं काही हळूवारपणे सोडून द्या. आणि मनात म्हणा, मला स्वीकार आहे आणि मी आता समोर जायला तयार आहे. हळू आवाजात रिपीट करा, मी शांत आहे, मी अवेअर आहे, मी सजग आहे, माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये आहे, मी माझं आयुष्य कॉन्शियसली जगत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा आहे. आता ही एनर्जी शांततेची आहे. कमी स्ट्रेस, जास्त क्लॅरिटी, जास्त पॉवर. या शांतीचा अनुभव करा. ही स्पष्टता ओळखा. स्वतःच्या शक्तीशी अवगत व्हा. डोळे हळूवार उघडा आणि लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं काही आणि लोकांना, परिस्थितीला कंट्रोल करण्याची गरज नाही. फक्त स्वतःला ऑब्झर्व करण्याची गरज आहे, निरीक्षण करण्याची गरज आहे. हे ध्यान तुमच्या पुढच्या वर्षनसाठी, पुढच्या स्वरूपासाठी बनवलं गेलं आहे. जेणेकरून तुम्ही डुईंग पासून बीइंग कडे शिफ्ट व्हाल, स्ट्रेस पासून अवेअरनेस मध्ये याल आणि ब्लेम गेम पासून रेस्पॉन्सिबिलिटी कडे याल. कारण यातच तुमची खरी शक्ती आहे, यातच तुमची सजगता आहे आणि हेच तुमच्या जीवनाचं प्राथमिक कार्य आहे. धन्यवाद इथे असल्याबद्दल. धन्यवाद या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेतल्याबद्दल. तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, संपन्नता आणि शांती असावी हीच प्रार्थना. तथास्तु.